तमाम भारतीयांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि जे सगळे भारतीय स्वप्न बघत होते की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कारकिर्दीत एक मोठा विश्वचषक होतो त्यांनी आणलेलं आहे. तमाम 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 भारतीयांचं अभिनंदन आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग, हार्दिक पांड्या सगळ्यांचीच मेहनत आहे. पूर्ण टीमचा आफ्टर 17 वर्षांनी आपण इंडियाने परत एकदा वर्ल्ड कप जिंकलाय आणि सगळ्याच टीमचं सगळ्या कोच झालं, सगळ्यांचं याच्यात योगदान आहे. सगळ्या पब्लिकचा पूर्ण भारत देशाचा विजयी आहे. हा विजय प्रत्येक नागरिकाचा आहे. यासाठी आमची फार फार मोठ्या शुभेच्छा आहेत भारताच्या. भारत माता की जय. सारे काम धुल गए, अरे सारे काम बाबा. विराट कोहली की बैटिंग, इंडिया कुमार का वो कैच है और बुमराह की विकेट, हार्दिक पांड्या की विकेट. बहुत जोरदार, बहुत खुश है, बहुत खुश है, बहुत खुश है. इंडिया जीत की बहुत बहुत खुशी है और रोहित शर्मा वो बहुत अच्छे तरीके से कप्तानी कर रहे हैं और हमें वर्ल्ड कप जो जीते हैं बहुत बहुत खुशी है, बहुत बहुत खुशी है. ती खरं तर जल्लोष करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अटीतटीच्या सामन्यामध्ये जायचं भारताने विजय मिळवल्यानंतर मरिंदर ड्राईव्ह परिसरामध्ये जायचं आनंदाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतं. कॅमेरामॅन चरणसह निवृत्ती वापर, TV9 मराठी, मुंबई. मोठा जल्लोष तरुणांकडनं सुरू झालेला आहे. आपण पहा अक्षरशः जल्लोष करताना पाहायला मिळते. आपण पाहतोय की मोठा जल्लोष तरुणांकडनं सुरू झालेला आहे. आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षाचं भारताचं स्वप्न होतं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं. आज अखेर रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियानं हा विजय मिळवलेला आहे आणि तरुणाई FC रोडवर, पुण्यातील FC रोडवर तरुणाई मोठा जल्लोष करताना पाहायला मिळते. खरं तर फटाके वाजवले जात आहेत. भारताचा तिरंगा हातात घेऊन तरुणाई FC रोडवर उतरलेली पाहायला मिळते. फटाके वाजवले जात आहेत. विराटचे, रोहितचे पोस्टर्स, आपल्या टीम इंडियाच्या प्लेयरचे पोस्टर्स जे आहेत ते या बुलेट चौकात आणलेले दिसत आहेत. अख्खा FC रोड जो आहे तो या तरुणाईच्या गर्दीने भरभरून गेलेला पाहायला मिळते. प्रत्येक जण जे आहे तो आपल्या परीने हा विजय जल्लोष जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळते. खूपच अटीतटीचा सामना जो आहे तो झालेला पाहायला मिळाला. बॉलर्सनी जी कमाल केली त्यानंतर टीम इंडियाचा विजय कुठेतरी सोपा होताना पाहायला मिळाला होता. मात्र सामना जो झाला तो अटीतटीचा झाला आणि याच अटीतटीच्या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यानंतर पुण्यातल्या तरुणाईकडून जल्लोष जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळते. पुण्यातील FC रोडवर असणाऱ्या गुडलक चौकात मोठ्या प्रमाणात फटाके फोडत, ढोल ताशे वाजवत जो आहे तो भारताचा हा अप्रतिम विजय जो आहे तो तरुणाईकडून साजरा केला जातोय. मोठा जल्लोष या सगळ्या पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर जो आहे तो पाहायला मिळते. पुण्यातील अनेक रस्त्यांवर तरुणाई आता रस्त्यावर उतरलेली आहे. फटाके फोडत भारताचा तिरंगा हातात दिसतो. ढोल ताशे आणले गेलेले आहेत. आपल्या इंडियन प्लेयरचे पोस्टर्स वर्षानंतर आपल्या घरात आपल्या कप आलेला आहे आणि खासदार बुमराह आणि हर्षदीप आणि लास्टची ओव्हर जी हार्दिकने टाकले आणि सूर्या भाऊनी जो कॅच घेतलाय तो आयुष्यभर मी विसरणार नाही. ना भारतात भारत सामना 30 बॉल में 30 चाहिए थे, लेकिन तभी तो लगता था कि साउथ अफ्रीका जीत जाएगा, लेकिन भारत जीत
त्याचा जल्लोष जो आहे तो नाशिकमध्ये बघायला मिळतोय. नाशिकच्या रस्त्यांवर क्रिकेट प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जल्लोष केला जातोय, घोषणा दिल्या जात आहेत आणि संपूर्ण कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसर जो आहे तो क्रिकेट शौकीनांनी अक्षरशः भगतच भरलेला दिसतोय. या ठिकाणी हातात झेंडे घेऊन घोषणा दिल्या जात आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली यांचे मोठाले कटआउट्स घेऊन हे सगळे जे क्रिकेट फॅन्स आहेत, इंडियन क्रिकेट टीमचे सपोर्टर्स आहेत, ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत. आणि आपण हा मागे माहोल बघा, रात्रीचे जवळपास 12 वाजलेले आहेत, मात्र तरीसुद्धा हा संपूर्ण माहोल जो आहे तो आपल्याला स्पष्ट सांगतोय की या वर्ल्ड कपचा नेमका किती जल्लोष जो आहे तो नाशिकमध्ये बघायला मिळतोय. प्रत्येक जण जो आहे तो या ठिकाणी घराबाहेर पडलेला आहे आणि या ठिकाणी बाहेर आल्यानंतर प्रत्येक जणाच्या मनात तो उत्साह आणि आनंद जो आहे तो बघायला मिळतोय. कॉलेज रोड परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि हातात भारताचा ध्वज घेऊन हे सगळे जे क्रिकेट फॅन्स आहेत ते वर्ल्ड कपचा हा संपूर्ण सोहळा जो आहे तो या ठिकाणी सेलिब्रेट करत असल्याचं बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.